स्टुडंट्स, आज आपण ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट युनिट नंबर 3 या चॅप्टर मधील 5 मार्काचे प्रोग्राम्स बघणार आहोत. जावास्क्रिप्टवर विचारले जाणारे कंपल्सरी 5 मार्काचा एक प्रोग्राम असतो. तिथे 2 तुम्हाला ऑप्शन मध्ये असतात, त्यापैकी एक 5 मार्क्सचा तुम्हाला कंपल्सरी प्रोग्राम असतो क्वेश्चन नंबर 8B मध्ये. ठीक आहे, चला बघूयात मग. पहिला क्वेश्चन आपला, राईट अन इव्हेंट ड्रायव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू ऍक्सेप्ट एज अँड डिस्प्ले हेल्लो इफ एज इज ग्रेटर दॅन 20. एज जर 20 ग्रेटर दॅन 20 असेल तर हेल्लो प्रिंट करायचे आपल्याला, अदरवाईज कसलाही मेसेज डिस्प्ले नाही करायचा आपल्याला. तर मग यासाठी आपण कसा दिसेल याचा आउटपुट आपण त्याचा एकदा ओव्हरव्ह्यू बघूयात. ठीक आहे, तर बघा असं दिसणार आहे. एंटर एज इथे एंटर करायचं. एज जर 20 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मेसेज डिस्प्ले करायचा हॅलो, आणि एज जर 20 पेक्षा कमी असेल तर आपल्याला कसलाही मेसेज डिस्प्ले करायचा नाहीये. त्यासाठी आपण प्रोग्रामिंग बघूयात कशी असते ते. ठीक आहे, तर बघा, हे एंटर युअर एज आहे ते आपण सगळं बॉडी टॅग मध्येच लिहितोय. आपण ऑलरेडी HTML चे प्रोग्राम्स पाहिलेले आहे, तर त्यामुळे तुम्हाला हे टॅग माहिती असायला हवेत. आपण जे काही स्क्रीनवर दिसतं ते आपण बॉडी टॅग मध्ये लिहितोय. ओके, तर बॉडी टॅग मध्ये बघा, नॉर्मल HTML सारखा प्रोग्राम स्टार्ट करायचा, HTML ने क्लोज करायचा, आणि त्यामध्ये जे बॉडी टॅग आहे त्या बॉडी टॅग मध्ये आपल्याला हे जे काही स्क्रीनवर दिसते ते आपल्याला बॉडी टॅग मध्ये ते टॅग्स लिहायचे. एंटर युअर एज मी कसल्याही टॅग मध्ये न लिहिता मी डायरेक्टली इथे दिलेलं आहे एंटर युअर एज. ओके, त्यानंतर त्याच्या पुढे दिसत असलेले 15 वगैरे आपण एंटर करतोय एखादा नंबर, तर तो आहे इनपुट. मग इनपुट कशात लिहायचं, तर इनपुट टॅग मध्ये लिहायचं. इनपुट टॅग हा सिंगल असतो आणि इनपुट टॅगला आयडी असतं. जे काही आपण इनपुट टॅग मध्ये म्हणजे इथे 15, 20, 21 जे काही नंबर देणार आहोत तो हा बाय डिफॉल्ट त्या आयडी मध्ये सेव्ह होतो, आणि त्या आयडीचा यूज करून आपण चेक करणार आहे की तो नंबर 20 पेक्षा ग्रेटर आहे की नाही. ठीक आहे, आणि नंतर BR टॅग घेतले. BR टॅग फक्त या दोघांमधलं डिस्टन्स वाढवण्यासाठी घेतलं, एंटर युअर एज आणि या बटन मधला. नेक्स्ट इज बटन. बटन टॅग स्टार्ट होतो बटननी आणि क्लोज होतो क्लोजिंग बटन टॅगने. आणि बटनला जे काही आहे त्याचा ऍट्रिब्यूट असतो ऑन क्लिक. ओके, त्याला इव्हेंट पण म्हणतात. तर ऑन क्लिक इव्हेंट असतो. इव्हेंट काय करतो की जेव्हा बटन क्लिक झालंय तर त्यांनी काय करायला पाहिजे, मग तो सांगतो तुमचा ऑन क्लिक इव्हेंट और ऑन क्लिक ऍट्रिब्यूट. मग क्लिक केल्यानंतर की ह्या फंक्शनवर आपलं बटन जाणार आहे. क्लिक जर केलं इथे इथे आपण नंबर टाकला आणि इथे क्लिक मी केलं. ओके, हे बटनचं नाव द्यायचं असतं असं नॉर्मली बटनच्या टॅगच्या आतमध्ये. मग आता ऑन क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय या फंक्शनला जाणार. व्हेरीफाय फंक्शन कुठे लिहिलंय, स्क्रिप्ट टॅग मध्ये. जावा स्क्रिप्ट जी काही आहे ती स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे आणि ती टॅग लिहितात स्क्रिप्ट टॅग मध्ये. ओके, आणि स्क्रिप्ट टॅग कुठे लिहायला पाहिजे, बॉडी टॅग मध्ये का हेड टॅगच्या आतमध्ये, दोन्हीपैकी कुठेही तुमची चॉईस. तुम्हाला हेड टॅग मध्ये लिहायचंय की बॉडी टॅग मध्ये, दोन्हीकडेही ते वर्क होतं. फक्त अट हेच आहे की तुम्ही स्क्रिप्ट टॅग मध्ये लिहायला हवंय. ओके, तर बघूयात मग आता. एक आपण फंक्शन घेतलं. कोणतं फंक्शन, जे बटन क्लिक केल्यानंतर आपण इथे युज केले तेच फंक्शनचं नाव आपण इथे घेतलंय, फंक्शन व्हेरीफाय नावाचं. ओके, आणि त्या व्हेरीफाय फंक्शन मध्ये आपण काय काय देणार आहोत, तर आपण आपला ऍक्च्युअल कोड वर्किंग देणार आहोत. सिम्पल आहे खूप कोड, की आपलं कोड काय वर्क करायचं की बाबा एंटर केलेला एज ग्रेटर दॅन 20 असेल तरच हॅलो करायचंय. म्हणजे जे काही आपण इलिमेंट घेणार आहोत, कुठून, इथे एंटर केलेला इलिमेंट घेणार आहोत जे एज मध्ये स्टोअर होणार आहे, त्या एज मधली व्हॅल्यू घेणार आहे. म्हणून आपण लिहिलं इथे डॉक टाईप डॉक्युमेंट डॉट गेट इलिमेंट बाय आयडी एज. एज मधली काय घेतली आपण, व्हॅल्यू घेतली आहे. हा एक सिंटॅक्स आहे पूर्ण इथे लिहिण्यापेक्षा. इफ नंबरच्या ऐवजी मी हे लिहिण्यापेक्षा एक नंबर नावाचा व्हेरिएबल घेतला, त्यामध्ये ही व्हॅल्यू स्टोअर केली. म्हणजे ह्या अख्ख्या ब्ल्यू लाईनचा मिनिंग काय की तुम्ही इनपुट मध्ये जे काही एज एंटर करणार आहे ती व्हॅल्यू इथे, त्यातली व्हॅल्यू म्हणजे 15, 20, 21, 22 जे काही नंबर असेल तो इथे येणार आहे आणि तो नंबर मध्ये सेव्ह होणार. फॉर एक्झाम्पल इथे मी 15 केलाय, तर काय नंबर इज इक्वल टू 15 होणार, म्हणजे नंबर मध्ये 15 ही व्हॅल्यू होणार. इफ नंबर इज ग्रेटर दॅन 20 पेक्षा नंबर ग्रेटर आहे का तो चेक करणार. जर असेल तरच आपल्याला अलर्ट मेसेज हॅलो प्रिंट करणार. आपण अलर्ट मेसेज असं लिहितात, अलर्ट इन ब्रॅकेट डबल कोट मध्ये जो काही आपल्याला मेसेज डिस्प्ले करायचा तो, आणि सेमिकोलॉन. ओके, ही कंडिशन ट्रू झाली तरच अलर्ट मेसेज डिस्प्ले होणार, अदरवाईज फॉल्स होणार. आता 15 लिहिले, 15 हे 20 पेक्षा ग्रेटर नाहीये म्हणून अलर्ट मेसेज आपल्याला डिस्प्ले होणार आहे. इतका सिंपल कोड असतो मित्रांनो, आणि तुम्ही इझिली करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. फॉलो फॉर मोर.